उन्हाळा असो किंवा हिवाळा असो किंवा पावसाळा, डिलिव्हरी बॉय प्रत्येकाच्या सेवेसाठी नेहमीच हजर असतात. एक वस्तू असो किंवा अनेक, बिल्डिंग असो किंवा चाळ असो, त्यांच्या घरापर्यंत सामान पोहोचवण्याचं काम प्रत्येक डिलिव्हरी बॉय हे अगदी चोख बजावत असतं. त्यांना लिफ्टमधून किंवा पायऱ्यामधून चढून आलेलं पाहून आपल्यातील अनेकांना वाईट वाटते आणि काळजीपोटी आपण पाणी हवं आहे का हे सुद्धा विचारत असतो. तर सोशल मीडियावरती असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये आई डिलिव्हरी बॉयसाठी खास गोष्ट करताना आपल्याला पाहायला मिळते. जे पाहिल्यानंतर तुम्ही देखील त्या आईचं कौतुक केल्याशिवाय राहत नाही आणि कंपनी देखील त्याची खुश झालेली आहे. नेमक्या या व्हिडिओमध्ये काय घडलेलं आहे, संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा. सध्या दुपारी बाहेर पडणे म्हणजे नकोशी वाटते, त्यातच हे डिलिव्हरी बॉय सायकल किंवा स्कूटी घेऊन पार्सल देण्यासाठी घराबाहेर पडतात. तर आज असाच एक ब्लिंकिट डिलिव्हरी बॉय पार्सल घेऊन घराबाहेर आलेला दिसतोय. या दरम्यान आई कलिंगड खात असते. उन्हातानामध्ये फिरणारा डिलिव्हरी बॉयसुद्धा थकला असेल आणि त्याला काहीतरी खायला हवे याची तिला कल्पना असते. तर हे लक्षात घेऊन आईने पाणी न देता डिलिव्हरी बॉयला काय दिले ते तुम्ही या व्हिडिओमध्ये पहा. आपल्या मुलाला भूक लागली आहे की नाही हे अगदी चेहऱ्यावरून ओळखणाऱ्या आईने आज सगळ्यांचीच मने जिंकली आहेत. डिलिव्हरी बॉय पार्सल घेऊन आलेला असतोय तेव्हा आई कलिंगड खात असते. मग आई ही पाणी न विचारता डिलिव्हरी बॉयला थेट कलिंगड खाण्यास देते. एवढेच नाही तर दोघेही बराच वेळ कलिंगड खात गप्पा देखील मारत असतात. हे खास दृश्य घरातील एक व्यक्ती पाहते आणि हा व्हिडिओ शूट करण्यास सुरुवात करते, जे पाहून तुम्हाला देखील आईचं प्रचंड कौतुक वाटेल. हा व्हिडिओ सोशल मीडियावरती @कडक या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. नेटकरी हा व्हिडिओ पाहून आईचं प्रेम शब्दात मांडणे कठीण, एका आईचं काळीज अशा आईच्या प्रेमाचे वेगवेगळ्या शब्दात कौतुक करत आहेत. तसेच ब्लिंकिट कंपनीसुद्धा हा व्हिडिओ पाहून भारावून गेलेली आहे आणि आई तर आईच असते अशी कमेंट्ससुद्धा केलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य द्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.